हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. एकदम तर्रीदार आणि मस्त टेस्टी अशी लागणारी ही भाजी चपाती भाकरीसोबत पण छान लागते किंवा भातासोबत पण याचा रस्सा खूप छान लागतो. आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्ही भाजी बघू शकाल इथे किती मस्त अशी झालेली आहे. आणि झटपट चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर बघा, त्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. काही जाड बारीक आहेत, पण मी याच्यामधल्या ज्या जाड आहेत ना त्याच घेणार आहेत. म्हणजे ज्या बारक्या आहे ना मग ते शिजल्यावर एकदम गारा होतात त्यासाठी. आता ह्या स्वच्छ धुवून याची मी साल काढून ह्या कट करून घेणार आहेत. तर या पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत बघा. जास्त लांब पण नाही, जास्त मोठ्या पण नाही. आता ह्या स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये टाकून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. त्याच्यापेक्षा जास्त नाही टाकायचं. आणि थोडं मीडियम गॅसवरती हे 4 मिनटासाठी मी उकडून घेणार आहे. तोपर्यंत मसाला बघूया. तर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2-3 इंच आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि खोबरं कट करून घेतलेलं आहे. आणि सर्व प्रमाण तुम्ही बघू शकता इथे असं घेतलेलं आहे आपण. आणि आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आपण हे कच्चंच वाटून घेणार आहोत. आता शेंगा बघूया शिजले की नाही. तर बघा, शेंगा आपल्या इथे शिजलेल्या आहेत. मी गॅस बंद करून घेते. आता कढई ठेवून घेतली गॅसवरती. कढई गरम झाली. त्याच्यामध्ये आता गरजेपुरतं तेल टाकून घ्यायचं. तेल छान तापलं आहे. आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया. जिरं छान फुललं आहे. आता आपण ते तयार केलेलं वाटण आहे ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया. जे पूर्ण वाटण बनवलेलं मी ते पूर्णच टाकून घेतलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, लो टू मिडियम हीटवरती मस्तपैकी हे सारण परतवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मग ना आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. 2 ते 3 नाही टाकले तरी चालतील, पण पानं टाकल्यामुळे हे छान भाजीला चव येते. चवीपुरतं आता इथे मीठ टाकून घेऊया. मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं, कारण आपण शेंगा शिजवताना पण मीठ आणि हळद वापरलेली आहे. आता पण मी थोडीशीच हळद आणि थोडंच मीठ टाकून आता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि मस्त असं मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे 3 ते 4 मिनिट छानपैकी हा मसाला भाजून घेतला. आता त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकून घ्यायची आहे 2 चम्मच. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गरम मसाला 1 चम्मच, गोडा मसाला 1 चम्मच. याच्यातला कोणता एक मसाला स्किप करायचा असला तरी चालेल. आणि आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते. 3-4 चम्मच इथे मी लाल तिखट टाकून घेणार आहे. आणि या भाजीमध्ये मी टोमॅटोचा वापर करणार नाही, तुम्हाला करायचा असला तरी चालेल. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा मसाला परतवताना खूप छान असा सुगंध येत आहे. मस्त आता मसाला आपला इथे परतून होत आलेला आहे. तुम्ही बघू शकता दाणेदार असं टेक्स्चर आलं का समजून जायचं मसाला आपला इथे तयार होत आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये आता ना थोडंसं पाणी पण टाकून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं टाकायचं आहे. मसाला थोडासा असा शिजला जाईल एवढं याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला लागलेला असतो तो निघण्यापुरतं थोडंसं मी पाणी टाकून घेतलं. व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं. आणि 2 मिनिट आता याची मस्तपैकी वाफ काढून घेऊया. वाफ म्हणजेच मी झाकण वगैरे काही ठेवलेलं नाही आहे बरं, फक्त असंच ठेवलेलं. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलं. 2 मिनिट झालेले आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, शिजवलेले शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि शेंगाचं पाणी जे आहे ना ते पूर्ण आटलेलं. आणि आपल्याला याच्यामध्ये आता फक्त अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग जास्त भाजी पातळ होते. आणि अशी कन्सिस्टन्सी भाजीची आहे बघा आपल्या. तर पूर्ण अर्धा ग्लास पाणी मी जेवढं घेतलेलं होतं तेवढं टाकून घेतलं. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलं मी इथे. आणि आता आपल्याला याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आपल्याला फक्त आता 2-3 मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आहे, कारण शेंगा ऑलरेडी शिजलेल्या आहेत. फक्त मसाल्यामध्ये थोडीशी एक वाफ काढून घ्यायची त्याची, म्हणजे मग मसाल्याचा टेस्ट आहे ना जी शेंगामध्ये उतरते. आणि आता 2 मिनिट वाफ काढून झालेली आहे. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय भाजीला किती मस्त अशी तरी आलेली आहे. कन्सिस्टन्सी पण बघू शकताय, रंग पण खूप छान आलेला आहे. आणि तसंच सुगंध पण खूप छान येतो. आणि तर मग आज आपली ही शेवग्याच्या शेंगांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.